नमस्कार, टुडे 9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण माढा लोकसभामध्ये फिरत आहोत। विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या मतदारसंघात किती विकास काम केले, तिथल्या अडचणी, इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत हे आपण मतदाराकडून जाणून घेतोय। भाजपने पुन्हा त्यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि त्यांच्या निश्चित झालेल्या उमेदवारीनंतर मोहिते पाटील गटाकडून समर्थकांकडून नाराजीचा सूर आहे। मोहिते पाटलांनी निवडणुकीला उभा राहावं, मग ते कोणत्याही पक्षातून असो का, असं सामान्य नागरिक त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। तर याच निमित्ताने, याच अनुषंगाने आपण महूद मधल्या सामान्य मतदारांशी रोखोक चर्चा करणार आहोत। त्यांना विचारणार आहोत खासदार कोण असावा, कसा असावा, किंवा पुढचं राजकारण येणाऱ्या महिन्याभरात काय असेल, कारण 7 मे रोजी या मतदारसंघात निवडणुका होणार आहेत। तर चला आपण इथल्या मतदारांशी संवाद साधूया। आपल्यासोबत काही या ठिकाणी तरुण दिसतात, आपण त्यांना बोलूया। नमस्ते, बोला। इथलेच का? होय। भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, काय वाटतं? काय शेवट पक्षाचा निर्णय आहे त्यांचा। विद्यमान खासदारांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले? पाणी काम थोडेफार केले त्यांनी। आणखी इथले काय प्रश्न आहेत, अडचणी आहेत जे सुटले नाहीत असं वाटतं? दुसऱ्या काय तालुक्यातल्या अडचणी त्यांनी काय बघितल्या नाहीत। पाण्याचे एकदम प्रश्न लावलेत मार्गी। आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली, मोहिते पाटील गट नाराज आहे। महाविकास आघाडी शरदचंद्र पवार यांनी अजून उमेदवार निश्चित केलेला नाही, काय वाटतं काय होईल? देतील त्यांना, धैर्यशील बाहेर देतील उमेदवारी। धैर्यशील मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी घ्यावी। होय, काय होईल, मतदान होईल चांगलं त्यांना, कारण मोहिते पाटलांचं मोठं योगदान आहे सांगोला तालुक्याला। काय सांगताय? बऱ्याच वर्षाचा आमदार साहेबांचे गणपतराव देशमुख यांचा आणि मोहिते पाटला घराचे जुने संबंध आहेत चांगले, त्यामुळे त्यांना इथं सांगोला तालुक्यात चांगली मदत होईल। तुतारी घेतली तर? हो हो, 100%। पण थोडं आणखी पुढे जाऊया। आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत, आपण या तरुणांना विचारूया। नमस्कार। इथलेच का? नाही नाही, पुण्याच आहे, पुण्याचं मतदान आहे। बरं, आपल्यासोबत आणखी या ठिकाणी। नमस्ते। नमस्ते, काय नाव? निखिल बाजारे। इथलेच आहेत का? इथले। काय वाटतं आता भाजपने पुन्हा त्याच उमेदवाराला संधी दिलेली आहे? विद्यमान जे खासदार होते त्यांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केलेत, काय सांगाल? विकास कामे म्हणावी अशी काही नाही झाली, म्हणावा असा काही विकास झाला नाही त्यांचं काम, पण असं काय म्हणजे लोकांपर्यंत खालच्या तळागाळापर्यंत पोहोचले नाहीत। दिवसाला हजारो कोटींची विकास कामं केलीत असं खासदार साहेब म्हणतात। काय ते नुसतं पोस्टरवरच आहे, प्रत्यक्षात काय नाही। मग टेंबू मशालला 850 कोटीचा निधी आणलाय, सांगोल्यात सभा झाली की शहाजी बापूंसोबत? सभा झाल्या, सगळं झालं, पोस्टर जागली, पण कामं कुठे आली आहेत? कामं झालेली नाही। कामं झालेली नाही। काय वाटतं आता मग भाजपचा उमेदवार निवडून येईल का महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीचा येण्याची शक्यता जास्त आहे, लोक नाराज आहेत। काय विशेष काय वाटतं, भाजपने काय करायला पाहिजे होतं? इतक्या वर्षात कामं झालेली नाहीत, काय म्हणजे इथल्या अडचणी काय आहेत की सुटल्या पाहिजेत असं वाटतं? इथल्या प्रतिनिधींनी लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत, कामा म्हणजे माणसांच्या अडचणी काय आहेत ह्या जाणून घ्यायचा प्रयत्नच कधी केला नाही। दुष्काळावर पाणी आणले नुसती चर्चा झाली, बाकी काय असं प्रत्यक्षात काय कुठल्या गोष्टी घडल्या नाही। 40,000चं लीड देईन असं शहाजी बापूंनी त्या दिवशी सांगितलंय खासदारांना, काय आता बघू, कळेलच की सगळ्यांना, कळेल सगळ्यांना। आपण आणखी थोडे पुढे जाऊया, आपल्यासोबत काही ज्येष्ठ दिसतात, आपण त्यांना विचारूया। मामा नमस्कार। नमस्कार। इथलंच का? विजयवाडी। काय ना? मला शिंदे। खासदार कोण आहे तुमचं? काय कर काय खासदार कोण आहे ते तुमचं? काय करते आपलं निंबाळकर आहे म्हणतात की? निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर। निंबाळकर कोण आहे? मग कोण आहे? विजयवाडी शंकर आहे, दुकान शंकर। आमदार आमदार कोण आहे तिथले? आमदार आमची विजयवाडीचा आहे, वैद्यवालाच आहे, शंकर शिंदे, वाघमुडे, मारुती शिंदे, बाबुराव शिंदे। इथलं नाही काय तुम्ही? विजयवाडी विजयवाडी माळशिरस।
तिथला आमदार कोण आहे? आता मला माहित आहे तेवढं होय. राम सातपुते आहेत की? आडग्या म्हणून मला कळते होय. हा? राम सातपुते म्हणतात की. बरं, चला या मामांना काही माहित नाही, आपण आणखी थोडं जाऊया. नमस्कार. या ठिकाणी एक दिसतात. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय नाव? प्रमोद कारंडे. इथलं जाऊ का? महिम. बरं, खासदारांनी काय काय विकास काम केले तुमच्या महिम भागात? खासदार इकडे महिमकडे आलाच नाही बघा, आणि आम्हाला माहितच नाही ही खासदार आहे म्हणून. तेव्हा भेटच नाही तर कशाला आम्ही ते चौकशीच कशाला करतोय. दिवसाला 1000 कोटीची काम मतदारसंघात केलेत असं खासदार म्हणतात की. ते म्हणाय नुसती का माहिती 1000 कोटी काय ही नुसती बंब काय नाही विकास काय नाही ना काय नाही. भाजपनं परत त्यांना तिकीट दिलंय की. भाजपनं दिलं तर आम्ही भाजपला मतदान करत नाही. मोहिते पाटील पण नाराज आहे, काय वाटतं? मोहिते पाटलाचा अंतर्गत विषय आहे ते आपण कसं बोलणार. काय वाटतं ते उभं राहावं का? राहो अवश्य उभं राहो. कुठल्या पक्षात काय मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून आता त्यांच्या हिशोबाने राहायचं. तरी पण तुम्हाला काय वाटतं की या पक्षातून उभं राहिले तर बाबा आम्ही मत देऊ त्यांना? आम्ही इकडून पवार साहेबाकडून जर उभं राहिलं तर मतदान करूया. तुतारी. बरे, आता जे काय राजकारण सुरू आहे सध्या, दबाव तंत्र, फोडाफोडी भाजपचं, हे कसं आहे? हे काय 16 फुटे हो. हे कसं आहे त्यांच्या स्वार्थापोटी कोण कोणीकडे पण जातंय, कोण काय पण करतंय. त्यांचे विकास काय नाही बघा. आता खासदारांसोबत शहाजी बापून कार्यक्रम केला सांगोल्यात, 850 कोटी रुपये आणलेत टेंबू म्हैसाळला. पाणीदार आमदार म्हणतात की बापूंना. आता इथं लोकांनी प्यायला पाणी नाही, कशाच पाणीदारण काय आलं हो. काय नाही, झूट बात आहे नुसती. काम झाले नाही काम झालं नाही. आता भाजपचा उमेदवार येणार की महाविकास आघाडीचा? हा, महाविकास आघाडी का भाजप? आम्ही आबासाहेबांची माणसं आहे. बाबासाहेब देशमुख आणि के देशमुख त्या दिवशी शिवरत्न बंगल्यावर गेलते की. गेले असतील ते, काय आम्ही काय बघितलं नाही एवढं. हे ज्यांना द्यायला सांगतील मग त्यांना देणार. हा, ते जे सांगेल ते बाबासाहेब सांगेल ते आम्ही पूर्व दिशा ठरवणार. चला आपण आणखी थोडं पुढे जाऊया, मतदारांची चर्चा करूया. मामा राम राम. राम राम. कुठला हो? आम्ही तिकडेच आहे बाहेर. कुठलं गावाचं नाव सांगा की. शिरसवडी, इंदापूरच्या पलीकडे. इंदापूरचा आहे होय. काय होईल तिकडे बारामतीत? सुप्रियाताई सुळे का अजितदादा? मला तर काय कळते. तुमचं मत कोणाला असेल? हा, तुम्ही कोणाला मत देणार? आता काय तिथे दारावर येतील ते सांगतील त्याप्रमाणे द्यायचं. दारावर सगळी येते ती, मग मत कोणाला देणार? मग दारावर आता बघा सगळी आली तर त्यातले एक जण कुणा तर द्यायचं. तर पवार साहेबांना देणार का अजितदादाला देणार? हवा आम्ही इजुरी जाई, इजुरी आपलूच कसली इजुरी. मी वेळापूरचा आहे की. मग ती आळापूरच्या वरती मग बारामतीतलं कसं काय म्हणताव? खोटं बोलताव काय मामा? असं नाही बोलायचं. काय वाटतं मग? काय वाटतं आता? खासदार बोलायला तर येतं की. खासदार कोण असावं काय वाटतं? खासदाराचा काय ते मोहिते पाटील आमच्यातलं हो असं आमच्या अपेक्षा. थोडं आणखी पुढे जाऊया. या ठिकाणी नागरिक दिसतात आपल्याला, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही बोला की. नाव तरी सांगा. या इकडे पुढे या. हो नमस्ते. नमस्कार. काय नाव? यशराज काटकर. इथलं जाऊ का? हा. खासदार कोण आहेत तुमचे? काय काय काम केलीत खासदार साहेब? नाईक निंबाळकर. काय काय काम केलीत खासदार साहेब? पाण्याचा महत्वाचा प्रश्न मिटवलाय. म्हणजे गेल्या 5 वर्षात काय वाटतं तुम्हाला इथल्या अडचणी आहेत ज्या अजून सुटल्या नाहीत, सुटाय पाहिजे होत्या? महत्वाचा प्रश्न पाण्याचा तो मिटलेला आहे. 850 कोटीचा निधी दिलाय म्हणतात टेंबू म्हैसाळला. 884 कोटी रुपयाचा निधी दिला. आता त्यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. काय वाटतं, निवडून येतील का? 100% येणार. मोहिते पाटील नाराज आहेत. नाराजी दूर होईल त्यांची, काय अडचण नाही. पण ते सध्या म्हणजे त्यांच्या समर्थकांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून त्यांनी महाविकास आघाडीतून उभा राहावं असे सुद्धा जोरदार वातावरण आहे. मग समजा मोहिते पाटील जर महाविकास आघाडीमध्ये गेले तर काय होईल, काय वाटतं? नाही, ही वाद मिटला जाणार आहे, त्यामुळे ती काही होणार नाही. तसं खासदार पुन्हा ते 100% फिर एक बार. नमस्कार. नमस्कार. काय नाव? कारंडे. इथलं जाऊ का? महिम. काय तुमच्या मधल्या अडचणी येत्या ते अजून सुटल्या नाही ते वाटतं? महिम मध्ये काय शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे.
पाण्याचा दुधाचा व्यवसाय आहे, जनावरांसाठी चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही. 95-3 कॅनॉल आहे, त्याला कधी तर पाणी येतं. रेग्युलर प्रमाणे पाळ्या आहेत त्या मिळायला पाहिजेत, 12 कॅनॉल व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्षात कागदोपत्री झालंय असं म्हणतात आमदार साहेब, परंतु प्रत्यक्षामध्ये काय तसं रेग्युलर प्रमाणे फक्त 2च पाळ्या शेतकऱ्यांना मिळाल्या. त्यामुळे पिकं जळून गेले ते आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पाणीदार आमदार म्हणतात की त्यांना पाणीदार आमदार म्हणायलाच आहेत, फक्त प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीनं जे म्हणतात पाणी पाहिजे त्या पद्धतीचं पाणी या तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठलंही नाही. आता जी सध्याची परिस्थिती जर बघितली तर या तालुक्यातल्या काही भागामध्ये टँकर सुरू करावं लागतील अशी परिस्थिती आहे. बोरची जर पातळी जर पाण्याची बघितली तर 300-400 फुटापर्यंत खाली गेलेली आणि सद्यस्थितीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पण याकडे काय कुठलं लक्ष नाही. आणि दुसरी गोष्ट, सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. मुलं पालकांनी हाडाची काढ करून त्यांना पैसा खर्च करून शिकवलंय, पण परिस्थिती अशी आहे की या सरकारनं गेल्या 10 वर्षापासून कुठल्याही स्वरूपाची नोकर भरती काढलेली नाही. मोदी साहेब 2 कोटी नोकऱ्या दिल्यात वर्षाला असं म्हणतील. कुठलीही नोकरी नाही, कागदोपत्री नाही. पोरांकडून, सुशिक्षित बेरोजगाराकडून फॉर्म भरून घेतलं. त्या फॉर्म भरायच्या फी जर बघितल्या तर या सरकारनं फक्त फीच्या स्वरूपामध्ये इतकं पैसे गोळा करून सरकारच्या तिजोरीमध्ये घातलं, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्या परीक्षाच घेतल्या नाही. कुठल्या तरी कंपनीला त्याचं करारपत्र द्यायचं आणि त्याची नेमणूक करायची आणि नोकर भरतीचा विषय टांगता ठेवायचा. आतापर्यंत कुठल्याही स्वरूपाचा नोकर भरतीचा विषय मिटलेला नाही. नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या अशा स्वरूपाचं कुठलंही त्यांचं धोरण नाही आहे. फक्त शेतकऱ्यांना तर त्यांनी द्यायचा काय प्रश्नच ठेवलेला नाही. फक्त त्यांना जी काय 2000 रुपयाची पेन्शन आहे याच्या नावाखाली त्यांच्याकडून कर आकारणी, इतर जे काही सेवा सुविधा आहेत याच्या माध्यमातून फक्त पैसा सरकारकडे गोळा करायचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही स्वरूपाचं ठोस असं मदत निधी, दुष्काळ निधी असेल, त्यांना जळिताची काय अनुदान असतील, फळबागेची इतर स्वरूपाची कुठली अनुदान असतील, अशा स्वरूपाची कुठल्याही स्वरूपाचं अनुदान या ठिकाणी सरकारने मिळालं नाही. उलट त्यामध्ये आता मग काय वाटतं, आता 7 मेला निवडणूक आहे त्या, काय वाटतं सरकार भाजपचं यावं म्हणजे का महाविकास आघाडीचं, काय वाटतं? सद्यस्थितीला शेतकरी शेतमजुराचं सरकार तर अजिबात या सरकारनं कुठली कामं केली नाहीत. आणि सध्या जर विचार केला तर शेतकरी हाच या व्यवस्थेचा, आपल्या भारतीय व्यवस्थेचा कणा आहे. आणि ज्याच्यावरती अन्नधान्याची गरज असेल, इतर जी काय दुधाची गरज असेल, इतकं म्हणजे शेतीतून उत्पन्न जे मिळतंय आणि सरकारला जे आवश्यकता आहे, या जनतेला जवळजवळ 150 कोटी लोकसंख्या आहे, ज्या जवळपास आपल्या भारत देशाची लोकसंख्या आहे, याचा जर खाण्यापिण्याचा जर प्रश्न जर बघितला तर अन्नधान्याची गरज आहे आणि तो फक्त शेतकरी कमवतोय. आणि शेतकऱ्याचं जर परिस्थिती जर बघितली, आपण गेल्या वेळेस बघितलं, शेतकरी आंदोलनासाठी जर दिल्लीकडे आगेकूच करत असतील तर त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केलं आणि त्यांच्यावरती वाहनं घालणं, त्यांना रोखून धरणं, रस्त्यावरती अडथळे निर्माण करणं. एकंदरीत तुम्ही भाजप सरकारवरती नाराज आहे? मी नाराज वगैरे नाही, त्यांच्यावरती नाराज. त्यामुळे आता यावेळेस सरकारमध्ये निश्चितपणे बदल व्हावा अशी आमची अपेक्षा. मामा नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? शंकर लोटे. इथलं जाऊ का? हो, मोहच. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर. खासदार साहेबांनी तुमच्या मध्ये काय काय काम केलं? दवा काय सुद्धा केलं नाही. काय करायचंय? 1000 कोटी दिवसाला खरचले. कुठे खरचलंय? डोंगरातून झाडात का गुवाहाटीत? काय दुष्काळ भागात काय नाही. 850 कोटी रुपये टेंबू मैसाला आणले शहाजी बापून घेऊन कार्यक्रम. आताची नव योजना, पहिली योजना ही आताची नव आणले. गणपतराव देशमुखने केलेली तयारी की ही योजना आता अंमलात आली आहे आणि ती सांगते की आम्ही ही लागली पूजन करायला पाण्याचं. काय करता तुम्ही सांगा? किती आहे शेती? 9 एकर आहे. बागायता आहे. आता पाणी नाही, जनावर आहे ती. किती आहे ती? 500 गुरं आहे ती. काय दुधाला दर? 24 रुपये. 3, 5, 8, 5. हा, पिंडीला 1700-1800. 500 रुपये. आता 1100-1200 झाला. पेट्रोल कसं झालं? 100 रुपयावर गेलं. डिझेल तसंच झालं. काय केलं दवा? गॅस तसं झालं. 1100 रुपयावर गेला. आता ज्वारी 70 रुपये किलो आहे.
काय वाटतं मग आता? सांगता येईल का नाही इथं मोहन मध्ये सगळं होतंय बघा आता. बाबासाहेब देशमुख म्हणजे गणपतरावचे नातू, गणपतराव देशमुखचे नातू, त्यांनी जे सांगणार आहेत ना ती सगळं याद होणार आहे आता. काय वाढवली? कशासाठी द्यायचं, काय म्हणून द्यायचं माहिती नाही आम्हाला, माणूसच माहित नाही ते. बरं ती मग धैर्यशील मोहिते पाटील पण नाराज आहेत की त्यांना पण उमेदवारी दिली नाही. त्यांच्या लेवलला ती नाराज आहे, पण तालुक्यात आहे ना इकडे. समजा मोहिते पाटील जर उभा राहिले लयच भारी, लयच भारी. मोहिते पाटलांनी काय काम महाविकास आघाडीत नाही, महाविकास आघाडीत नाही पहिली लेवल होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा थोडं थोडं माहिती ना काय कामं केली ती, काय कामं केली नाही ती. त्यामुळे मोहिते त्याच्यापेक्षा लय चांगली पहिली केली ती कामं. पाटलांनी उभा राहिले तर निवडून येतील. बिंदासच तर 100%. हो काका काय वाटतं कोणा खासदार होईल इथला आता? 100%. आता धैर्यशील मोहिते पाटील बी नाराज आहेत की कुठल्या पक्षात जावं त्यांनी? त्यांनी शरद पवार गटात जावं आपलं 100% निवडून येतील. आणि तुतारी आता मतदारसंघात बरं ती अजित पवारांना चुलत्या भर केलं ती योग्य आहे का? काय योग्य आहे. उलट अजित दादा म्हणत होते की वय झाले घरात बसा आराम करा. तसं वय झालं तरी आज आमची चौथी पिढी गणपतराव देशमुखाला मध्यंतर किया, म्हणून गणपतराव देशमुखाला बोललो का इथं तालुक्यातला कोण बोललं नाही ना कोण, मग त्याला तर काय अधिकार आहे? त्याला भले चुलता असेल मी म्हणतो, बोलायला काय अधिकार आहे? बरं ही देवेंद्र फडणवीस जी पोडापोडीचं राजकारण करते चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. असं करून राजकारण करणं हे मैदानात उतरायचं असं या ना सरळ. फोडाफोडी करून काय त्याचं घर फोडून काय? बापापासून पोरका जर बाजूला गेला, घर फोडलं, पोरकाला श्रीमंत झालं तर बापाला काय उपयोग आहे? का तुतारी वाजणार? तुतारीच वाजणार. काय उद्धव साहेबांची तुतारीच वाजणार. शरद 5 आमदार खासदाराकडे आहेत. किती बी असू द्या, किती बी असू द्या, त्यांचा नाराज आहे ना. आमदार किती मतांनी निवडून आले ते? 5 आमदार आहेत की त्यांच्याकडे? काय करायचं? 5 आमदारांना 7 मतांनी निवडून आलाय. नमस्कार. काय ना अतुल बाजारे, इथलं जाऊ का? हा मौतचेच आहे. खासदारांनी काय काय विकास काम केले तुमच्या मौत मध्ये? भरपूर काम केलंय त्यांनी. काय सांगा? एका वेळेस सांगू शकत नाही एवढं काम आहे. 2 ओळीत, अर्ध्या ओळीत सांगा. रस्त्याची कामं केले, पाण्याचं काम केलं शेतीसाठी. रणजितसिंह निंबाळकर 100% निवडून येणार, कमळ चिन्ह. आणि रणजितसिंह निंबाळकर आहेत, जरी ते असले तरी नरेंद्र मोदींचे ते प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींकडे बघून त्यांना कमळाच्या ह्याच्यावर शिक्का मारतो. मोदी साहेबांना. मोदी साहेबांकडे बघू. तर लोक तर म्हणतात की देशात महागाई आहे, बेरोजगारी आहे, दुधाला दर नाही, शेतमालाला हमी भाव नाही, प्रत्येक गोष्ट महाग होत चालली, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत. मग ही काय विकास झालाय असं वाटतंय का? भरपूर विकास केलाय. आणि दुधाला दर नाही किंवा मालाला दर नाही ही गोष्ट चुकीची आहे काय. आणि देशाची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे काय, हे सगळं सरकारला चालवायचं असतं काय. सरकार काय कुठं घरी नेऊन पैसे घरातच पैसे आणून वापरत नसते. सरकारला जे टॅक्स येतोय त्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यामुळे आता भाजपचाच उमेदवार माड्यात येणार. हो 100% येणार. माड्यात भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर येणार निवडून. लोकांमध्ये नाराजी दिसते. अजिबात नाही नाराज, अजिबात नाराज नाही. बरं, ठीक आहे. आपण आणखी या ठिकाणी एक मामा आहेत, आपण यांना विचारूया. मामा राम राम. राम राम. काय नाव? तरी भरत असते. काय काय खासदारांनी काम केले? काम भरपूर आणलाय निधी ना. तरी काय काय सांगायला? काय काय सांगायचं का, प्रत्येकाला आपण काय लक्षात ठेवू शकत नाही ना, पण निधी तालुक्यात भरपूर आणलाय एवढं आपण म्हणू शकतो. आता भाजपनं त्यांना परत तिकीट दिले, काय वाटतंय? हा, आता त्यांनी विकास केलाय म्हणलं त्याला लोक मतं देणारच जायचे. हा, विकास केला नसता तर मतं दिली नसती लोकांनी. निवडून येतील. मी तर सांगतो 90% तर निवडून येतील. 10% मी काय सांगू शकत नाही. मोहिते पाटील नाराज आहेत की? नाराज असल्यामुळे कधी नाराज नसतात.
नेहमी नाराज असते ती, प्रत्येक इलेक्शन आलं का नाराज जायचं. काय आता पण तुम्ही सांगा ना, गेल्या वेळेस मोहिते पाटलांनीच 1 लाखाच लीड दिलं माळशिरस मधनं, मग त्यांच्या याच्यावरच खासदार झाले. मोहिते पाटील कुठे आहेत सध्या? आता कुठे आहेत? भाजपमध्ये जायत नाही, मग तिथं लीड येणारच आहेत ना. ज्यावेळेस त्यांनी पक्ष बदलतील त्यावेळेस लीड देतील का नाही देतील हा प्रश्न नंतर आहे. आजच्या परिस्थिती काय आहे, ते भाजपमध्ये आहे, त्यामुळे त्यांना त्या मताला लीड द्यावं लागणार आहे ना. त्यांनी अजून निर्णय जाहीर नाही ना केला. निर्णय जाहीर केल्यानंतर आपण बोलायचं ना त्याविषयी. अजून निर्णय नाही तर मग मी कसं काय म्हणणार किंवा ते लीड देणार नाहीत किंवा त्या तालुक्यात लीड जाणार नाही, मी कसं सांगणार आज. मोहिते पाटलांनी जर समजा महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली, चर्चा आहे तशी या मतदारामध्ये, तर काय वाटतं काय परिस्थिती होईल? ते घेऊ शकत नाहीत ना. काय कारण? ते माहिती मी सांगण्याची गरज नाही. इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी काय बोलणार हो? नाही, आपण काय बोलणार इतक्या मोठ्या माणसाबद्दल, पण ते घेऊ शकत नाहीत. पण त्यांनी मागितल्याची उमेदवारी दिल्याची ना त्यांना सुद्धा. मागितली होती की मागणं आणि घेणं यात फरक आहे का नाही? फरक आहे का नाही? मागणं आणि घेण्यात फरक आहे नाही. मग आता मला सांगा, भाजपचं उमेदवार येईल तर का महाविकास आघाडी? नाही, भाजपचाच उमेदवार येणार ना. भाजपचाच उमेदवार येईल असं हे मामा म्हणले. आपण आणखी थोडं जा. मामा राम राम. राम राम. काय नाव? बुधा. कुठला? कटपळ. कटपळीतलं जाईल माडा मतदारसंघाचं. खासदार कोण आहे तुमचं? पहिलं लिंबाळकर. काय काय काम केलीत खासदार साहेबांनी? केली सारखीच थोडीफार केलीत. दिवसाला 1000 कोटीच निधी आणलाय म्हणतात की. एकटे काय आपण नाही बरं ते जाऊ दे. आता 7 मेला निवडणूक आहे त्या, भाजपनं त्यांनाच परत तिकीट दिलंय खासदारकीचं. मोहिते पाटील नाराज आहेत. ते समजा उद्या परवा जर त्यांनी उमेदवारी जाहीर केली तर दोघात कोण निवडून येईल काय वाटतं? तसं काय सांगू शकत नाही. तसं काय सांगू शकत नाही. एक अंदाज काय वाटतो? सांगताच कसं सांगू आता पुढचं सांगता येत नाही तसं. तुम्ही कोणाला मत देणार? तुम्ही कोणाला मत देणार? येते टाइम शराय मामा. पण पुढे जाऊ. या ठिकाणी एक दादा आहेत, आपण या दादा. दादा राम राम. नमस्कार. काय नाव? बाबासाहेब ढाळे. आता काय वाटतंय खासदार कोण होईल माड्याचा? माड्याचा काय आम्हाला बाबासाहेब सांगतील ते आम्ही त्यांना हे करणार. मोहिते पाटील नाराज आहेत. निंबाळकरांना भाजपनं परत तिकीट दिलंय, काय वाटतंय? त्यांचा प्रश्न. आम्हाला जिथं बाबासाहेब सांगतील की बाबा तुम्ही यांना सपोर्ट करा, आम्ही त्यांना सपोर्ट करा. खासदारांनी काय काम केलीत का नाही तुमच्या भागात? अजिबात नाही, काहीच नाही. 1000 कोटीच निधी आणलाय म्हणते की दिवसाला. ते बापूनच माहिती कुठं आणलाय ते. बापून 850 कोटीचा कार्यक्रम घेतला की निधी आणला म्हणून सांगोल्यात. बापूचा निधी टक्केवारीवरचा निधी. बापूचा निधी काय असं सर्वसामान्य जनतेसाठी नाही ना. निंबाळकरांना 40,000च सांगोला तालुक्यातनं लीड देतो म्हणलेत बापू. बापूला मला तुमचीच खुर्ची आहे बघा. आता निंबाळकरांवर राहू द्या पर्यंत पलीकडेच. काय वाटतंय आता मग महाविकास आघाडी का भाजप? भाजप येणार. बापू जिकडे बापू तिकडे या सांगोला तालुक्यातनं लीड जाणार नाही. बाबासाहेब जिकडे असतील तिकडे. बाबासाहेब जिकडे असतील तिकडे खासदारकीला लीड जाणार. कितीच लीड जाईल काय वाटतं? कमीत कमी 25,000 लीड जाईल बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. कमीत कमी 25,000चं लीड जाईल असं हे तरुण भाई म्हणत आहे. नमस्कार. नमस्कार. मी तालुका अध्यक्ष धनगर समाजाचा. बर. काय नाव? विठ्ठल शंकर रुबाळ माझं नाव आहे. डाळेवाडीला कार्यकर्ता आहे. खासदार कोण आहे? खासदार आता कोण? ती भाजपा आहे, त्याला ओळखत बी नाही मी. तर परत तिकीट दिले. आता कोण त्याला मानत नाही. आता अनिकेत देशमुख जर उमेदवार असेल या तालुक्यातली 2.25 लाख मतं त्याच्यात जुळली जाईल. 2.25 लाख मतं. अनिकेत डॉक्टरांनी बाबासाहेबांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिला की नाही दिला. बंगल्यावर गेलते की नाही दिला. हे खोटं आहे. हे खोटं आहे. तुमचा समज शरद पवार आमचा कार्यकर्ता आहे. शरद पवार आमचं दैवत आहे. हे सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही शेतकरी कामगारांचे कार्यकर्ता आहे. आम्ही काय कमी नाही. आबासाहेबांचं पुण्य आहे आमच्यावर. या तालुक्यात 55 वर्ष भाई गणपतराव देशमुख आम्ही परगेतो आणला. तर कमळ पडणार का तुतारी वाजणार? तुतारी वाजणार, कमळ पडणार. आणि म्हणूनच अनिकेत देशमुख उमेदवाराला पडतो. बर. आणखी आपण थोडं पुढे. नमस्कार अंबाबाई. काय नाव? राजकारणात जाऊ द्या. नाव काय तुमचं? अल्ताफ पठाण. अल्ताफ भाई काय करता तुम्ही? शेती. शेती. दुकान. सायकल दुकान. शेती किती आहे? शेती 15 एकर. 15 एकर आहे. बागायत आहे का? होय. काय शेतमालाला हमी भाव नाही, दुधाला दर नाही, गुरा असतील का नाही? नाही. मग काय आता वाटतं भाजप सरकार पुन्हा यावं का महाविकास आघाडी सरकार यावं? महाविकास आघाडी.
धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट दिलं नाही, काय वाटतं त्यांनी कुठून उभं राहावं? एवढं नाही राजकारणात आपल्याला एवढं कळत. पण भाजप नकोय काय? महाविकास सरकार आहे. चला धन्यवाद बाई. आपण आणखी पुढे जाऊया. पुढे या ठिकाणी आणखी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया. हो नमस्कार मामा. राम राम. कुठला हो? काय नाव? नामदेववाडी. खासदार कोण आहेत? खासदार कोण आहेत? नाही काय आम्हाला एवढं नाही. बरं आता खासदार कोण असावं काय वाटतं? आता कोण असावं खासदार? काय आम्हाला या मामांना माहित नाही. आपण आणखी पुढे जाऊया. मामा काय बोलत नाहीत. आणखी आपण थोडं पुढे जाऊया. या हो नमस्कार. नाव तरी सांगा. नाव सांगा, काय नाव आहे तुमचं? अशोक मोहिते. इथलंच आहे का? कुठलं गाव? बिलीव. मग मतदारसंघातलंच आहे की तुम्ही? का हो? बरं ते जाऊ दे. काय करता? धंदा फुलाचा व्यवसाय. काय दर आहे का व्यवस्थित? काय महागाईचं काय जाणं? महागायचा तर फटका आहे. महागायचा शेती बी करतोय आम्ही. शेतमालाला भाव नाही, दुधाला दर नाही. नाही काय वाटतं भाजप सरकार यावं का काय बदल व्हावं? काय वाटतं? सरकारचं काय नाही, आम्हाला मोहिते पाटील म्हणाल तसं आहे आमच्याकडे. धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत की भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही? काय जर असलं स्थानिक लेवलला आम्हाला त्यांच्या हेनच राहावं लागतं. काय वाटतं मग त्यांनी आता निवडणूक लढवावी का? लढवायच पाहिजे. त्यांचं अस्तित्व संपतंय. नाही उमेदवारी दिली जरा. बरं भाजपनं त्यांचं खच्चीकरण गेल्या 5 वर्षापासून सुरू केलं असं वाटतं काय कार्यकर्ता म्हणून? खच्चीकरण केलं नाही, त्यांनी स्वतःहून उमेदवारी दिली निंबाळकरला गेल्या वेळेस. त्यावेळेस त्यांनी थांबायला पाहिजे असं मोहिते पाटलांची बी इच्छा आहे. मग आता धैर्यशील बायांनी काय करावं? कुठल्या पक्षात जावं? पक्षात नाही, अपक्ष चाललंय त्यांचा. अपक्ष उभा राहणार बहुतेक. अपक्ष निवडून येतील? निवडून येणार. मतदारसंघाची गणित अपक्ष जुळतील? आतापर्यंत जे अपक्षच लढत आले ती त्यात सगळ्यात विजय झाले, त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आहे 100%. निवडून येतील. हो. मामा राम राम. राम राम. काय नाव? शिवाजी कोळेकर. कुठला? बहुत. खासदार कोण आहेत? खासदार अजून कोणी जाहीर झालं नाही. तर आता अगोदर जे आपलं खासदार होते निंबाळकर होते. काय काय काम केली त्यांनी तुमच्या भागात? सुद्धा इकडे फिरायलाच नाही. 1000 कोटीची कामं केली म्हणते. कुठं तेच जायची कागदावर. इथं काय आहे? इथं सवळ बी नाही, इकडे फिरकत पण नाही. ती इकडे कसा येतो आता? ती गेल्या महिन्यात आपण सभा घेतली. 850 कोटीचा निधी आणलाय टेंबू माणसाला. आहे ती तिकडेच राहिला कुठं कागदावर. इथं काय सुद्धा नाही. प्रत्यक्षात काय आला नाही, दिला बी नाही, आणि द्यात बी नाही. काय करता? शेती करता काय? शेती करते. किती एकर आहे? हाय 5 एकर. गुरायती काय? हाय ती. काय दर आहे दुधाला? हाय 10 रुपये. 20 आणि 25 रुपये दर आहे. आता कशाच दर आहे सगळ्याला माहिती आहे. काय सुद्धा नाही त्यात. शेतमालाला हमी भाव नाही. काय काय नाही, काय नाही. भाजप सरकारनं काय केले का नाही शेतकऱ्यांसाठी? काय सुद्धा केलेलं नाही. आता काय वाटतं मग कोणाचं सरकार यावं? भाजप का महाविकास आघाडी? तर महाविकास आघाडी आली तर काहीतरी शेतकऱ्यासाठी मिळायचं. नाही दुसरं काय आहे? ह्याच्या अगोदर काय देत तर होती थोडंफार. आता काय सुद्धा देत नाही. काय धैर्यशील मोहिते पाटील नाराज झालेत की त्यांना तिकीट दिलं नाही भाजपनं? ठीक आहे, त्याचा त्यांचा प्रश्न आहे. आता आपण काय बोलणार आहे? आपल्याला काय वाटतं त्यांनी उभा राहावं का? राहायलाच पाहिजे. ते कोण भाजपत राहून त्याचा काय उपयोग होणार नाही. कुठल्या पक्षात? महायुतीतनं राहिले तर चांगली गोष्ट आहे ना. महाविकास आघाडीकडनं तुतारी तरच निवडून येतील. तरच निवडून येणार. मोहिते पाटलांनी काय काम केले का तुमच्या भागात याच्या अगोदर? नाही केलं तर हे तर गणपतराव देशमुख त्यांच्या आधारे केली ती ना भरपूर काम. त्यांची एकच आहे गणपतराव देशमुख. ती एकातच ह्याच्यातून चालली. त्यामुळे मोहिते पाटील महाविकास आघाडीत जर उभा राहिले तर निवडून येतील. होय, मोहिते पाटील ह्यात राहिले तर येणार घेतो. आणखी आपण थोडं पुढे जाऊया. मामा फोनवर बोलते. थांबा जरा. मामा राम राम. राम राम. काय नाव? भगवान कोळेकर. कुठला? होच. बर. आता भाजपनं परत त्याच खासदाराला उमेदवारी दिली की? बर. काय काय काम केली ती खासदारानं? काय आता पहिली काय अजून काय काम नाही. काय सगळं तिकडे आपल्याकडे काय नाही. शेतकरी आपल्या उठले सगळे.
काही नाही. 1000 कोटीची दिवसाला काम केलीत खासदार साहेब म्हणते. बर कुठं आपल्याकडे आलं नाही तर काय करायचं, लोकांना परिस्थिती बिकट झाली. शहाजी बापूंनी त्यांनी गेल्या महिन्यात कार्यक्रम केला 850 कोटी निधी आणलाय की टेंबू माणसाळला. आता कुठं आणलाय ते आपल्याकडे जात नाही, पोहोचलं नाही, मग काय आपलं माहित काय. मग काय वाटतं आता कोण खासदार असावं? बघू आता काय सगळे मग म्हणून काय असं चांगलं काय आपल्याला शेतकऱ्याला चांगलं भलं व्हावं आपलं. भाजप का महाविकास आघाडी? बघू आता काय सगळे कुठली गेली ती काय अजून गेली नाही. तुमचं वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं, भाजप सरकार यायला पाहिजे देशात का दुसरं इंडिया आघाडी यायला पाहिजे? दुसरी पाहिजे गाडी काही नाही. धैर्यशील मोहिते पाटलांची पण चर्चा आहे, ते महाविकास आघाडीत जाऊ शकतात, शरद पवारांची तुतारी हातात घेऊ शकते, त्याबद्दल काय म्हणणं आहे? काय ना छोट्याचं बघू कसं असते, शिवजनता शिवाय बरोबर आहे. शेतकऱ्याचं बघायला त्या करणार आहे आम्हाला. शेतकऱ्याचं जो भलं करेल त्यांना मतदान देणार. हा बरोबर आहे. चला अमोल, शेतकऱ्यांचा विचार करेल, शेतमालाला हमी भाव देईल, दुधाला दर देईल, त्यांचा आपण विचार करू असं मतदारांचं म्हणणं आहे. नमस्कार, बोला. हो काय ना लवटे इथलं जाऊ. कोण आहेत खासदार? खासदार कोण आहेत? तुम्हाला माहिती, आता आम्हाला तर काय माहिती. आता आम्हाला फक्त रस्ता पाहिजे. कुठला? नागनखोरा लवटी मळा. रणजित निंबाळकर खासदार आहे म्हणत होते की इथले. तसं काय अजून नाही फिक्स. करणार देणार जायची, पण आपली कामं केली त्याला देणार आहे आपण. मग आता महाविकास आघाडी का भाजप? आता ते आता ठीक आहे. पवार साहेब, आपण आणखी थोडं या ठिकाणी येऊया. या ठिकाणी मतदार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नागणे संतोष नागणे. नागणे म्हणल्यावर इथलंच दिसत आहे. हा मौच. खासदारांनी काय काय विकास काम केले तुमच्या भागात? आहे पाण्यासाठी दिले, जरा निधी आहे दिलाय. काय काय दिले? पाण्यासाठी ते 800 कोटी मध्ये दिले. ते काम बरे ते, पण नाही तर भाजपला मत देत नाही. का बरं? नाही मोहिते पाटलाला देतो तरी शरद पवार म्हणतील तिकडे द्यायचं. मोहिते पाटील नाराज आहेत, त्यांना पक्षानं डावललंय. काय वाटतं, त्यांनी उभा राहावं का माघार घ्यावी? उभं राहावं की त्यांनी. मोहिते पाटलाचं मत द्यायचं, भाजपला मत द्यायचं नाही. भाजपवर नाराज आहे, काय मत देत नाही आम्ही. हे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे नाराज आहे का काय नक्की? कारण मराठा आरक्षण आमचा प्रश्न काय मिटवला नाही भाजपनं, त्यामुळे आम्ही काय भाजपला मत देत नाही. तो तरी शरद पवार. मराठा समाजाची जरांगे पाटलांची फसवणूक केली असं वाटतं का? हा केली शासनानं, म्हणून तर द्यायचं नाही भाजपला. देतो म्हणले, म्हणून तर द्यायचं नाही. तो तरी द्यायचं शरद पवार. शेतकऱ्याविषयी जाण असणारा नेता म्हणलं तर शरद पवार. बाकीच्याला काय शेतीविषयी काय देणं घेणं नाही. कोण आलं दुष्काळ निधी असेल, तेल्याचा म्हणा किंवा झाडाचा म्हणा किंवा अनुदान देण्याबद्दल शेततळी, शरद पवार सारखं कोणीच केलं नाही. काय शेतीविषयक जाण म्हणलं तर शरद पवार. त्यामुळं महाविकास आघाडीला मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, हा सुद्धा मुद्दा यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. अजून आपल्यासोबत काय तरुण आहेत या ठिकाणी. नमस्कार. नमस्कार. ओ बाया, नाव सांगा. वैभव कोळेकर. इथलं जाऊ का? इथलं जाऊ. काय करता? शेती. किती एकर आहे? 4-5 एकर बागायत आहे. बघायचं. गुरु आहेत का? नाही गुरु नाही. डाळिंब आहे का? काय आहे? आंबा. आंबा आहे का? दर काय शेतमालाला? आता चालूला अजून नाही का ही, पण होईल दर येईल. खासदारांनी तुमच्या गेल्या 5 वर्षात काय काय विकास काम केले? काय नाही, एकदा दोनदा आले ती, त्यांचा काय विकास दिसत नाही. काय नाही. खासदार कोण आहे आम्हाला 2-3 वर्ष तर माहितीच नव्हतं. मध्ये काय कसला स्टंट होता तेवढा केला, तेवढ्यातच आम्हाला माहिती झालं बाबा ही खासदार आहे. शहाजी बापून त्यांनी ती मध्ये स्टंट झालेला, तेवढाच त्याच टायमिंगला आम्हाला कळलं बाबा ही खासदार आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात. मग काय आता काय वाटतं, 7 मेला निवडणूक आहे, त्या खासदार कोण असावं काय वाटतं? बदल पाहिजे ह्या वर्षी. ह्यावेळी प्रत्येक वारीला बदल थोडा पाहिजे. धैर्यशील मोहिते पाटलांची पण चर्चा आहे यावेळेस आता महाविकास आघाडीकडून, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यातून समर्थकातून चर्चा होते. काय वाटेल, काय म्हणजे उभा राहिले तर काय होईल? येणे शक्य येणार, 100% येणार. महाविकास आघाडीचे उमेदवार येणार. तर आज आपण महूद तालुका सांगोला या ठिकाणी आलेलो होतो. या ठिकाणी असणाऱ्या मतदारांच्या, सामान्य नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया होत्या. 80% लोकांचं म्हणणं आहे की भाजपवरती ते नाराज आहेत.
महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा आहे. 20% लोकांचं म्हणणं आहे की विद्यमान खासदारांनी थोड्याफार प्रमाणात पाण्याची कामं या ठिकाणी केलेली आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकते, तुतारी वाजू शकते. धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हातात घ्यावी असं सुद्धा इथली लोकभावना आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला माढा मतदारसंघातील पुढच्या सर्व अपडेट मिळत राहतील. कॅमेरा पर्सन अमोल बनपट्टेसह मी अण्णा बनसोडे, टुडे 9 मराठी, महूद तालुका सांगोला.